नमस्कार मंडळी, मी जीवन गोपी जीवन अर्ग्राम चॅनल वरती तुमचं सर्वांचं मित्रांनो मनापासून स्वागत करीत आहे। तसेच मित्रांनो, आपले महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री छत्रपती राजांच्या पदस्पर्शन झालेल्या रायगड भूमीमध्ये तुमचं सर्वांचं मी जीवन स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही प्रत्येक ब्लॉगला चांगले कमेंट करतात, त्याच्यासाठी मनापासून धन्यवाद बोलतो। मित्रांनो आपल्या बालूदादा मोरबेकर आहे ना, तो नेहमीच आपल्या चॅनेलला आहे ना कमेंट नक्कीच करीत असतो आणि त्याच्यामुळे नक्कीच सपोर्ट भेटतो आपल्याला। आणि मित्रांनो, जर तुम्हाला व्लॉग आवडत असेल ना, तर छोटासा एक कमेंट नक्कीच करा, तुमच्या भावाला पण बरं वाटेल आणि पुढल्या व्हिडिओ काढायला मस्त आतापर्यंत दिलेली साथ अशीच मित्रांनो तुम्ही तुमच्या भावाला पण साथ द्या। नक्कीच मित्रांनो, तुमच्या आशीर्वादाने लवकरच आपल्या यूट्यूब फॅमिली 3000 सबस्क्राईब होतील आपल्या चॅनेलला, म्हणजे यूट्यूब फॅमिली कंप्लीट होईल 3000ची। तर तुम्ही नक्कीच मित्रांनो सपोर्ट करा। मित्रांनो, आपल्याला सरांकडून पण तेवढा सपोर्ट आहे। प्रत्येक वेळेला आपले सरांना जेव्हा पण कॉल करतो तेव्हा आपल्याला शर्तीसाठी नेहमी म्हणजे आपल्याला पाठवत असतात आणि सपोर्ट करत असतात। चला मित्रांनो, आता आज आहे आपल्या वर्षाची हल्दीचा कार्यक्रम। मित्रांनो, हल्दी समारंभ आहे, तर आम्ही सर्व फॅमिली जाणार आहे हल्दीमध्ये। मित्रांनो बघा, आमची मिष्टी आता भाजी रेडी होईल आहे। बघा, केस बीस उकलायला घेतल्यात मस्त की इथं बघा। आता तुम्हाला रेडी झाली ना का दाखवतो। मित्रांनो बघा, मामा आहे तिथे, तर मामाला विचारू आपण, मामा किती किलो डाळ बनवले? किती? 30 किलो। बघा मित्रांनो, 30 किलो डाळ बनवलेली आहे इथे, आता मस्त शिजत आहे। बघा इथे 30 किलो डाळ आहे, तो दाखव रे मित्रांनो। बघा 100 किलो आहे ना मटण बनवलं आहे। काका लोक आलेत, सगळी काका लोक आहेत मित्रांनो। बघा इकडे आपले विजय दादा आलेले आहेत बघा आकुर्लीवरून भाजीच्या हल्दीला, आणि इकडे दादा आहेत आपले आकुर्लीवरून आलेले। नमस्कार मंडळी, आपण जस्ट आता मंडपामध्ये पोहोचलेलो आहे बघा। तर जाऊ काय कार्यक्रम होतोय बघूया तिकडे मंडपामध्ये। आता मित्रांनो, उंबराचं पूजन करून घेत आहेत, तर तुम्हाला दाखवतो मी। चला आता कंटिन्यू बघत राहा तुम्ही। तुम्हाला मित्रांनो 2 दिवस आहे ना व्लॉग मस्त बघायला भेटणार आहे, कारण की आगऱ्यांची हालत बोलली तर एकदम धमाल असतं हल्दीमध्ये। नक्कीच पहा मित्रांनो तुम्ही। चला मित्रांनो, तुम्हाला दाखवतो कोण कोण आले मंडळी। बघा इथे पाहुणी मंडळी सुद्धा आलेली आहेत मित्रांनो आज हल्दीसाठी। चला इकडे पण बसलेत बघा आपले भाऊ आलेत, ते शिवकर वरून मच्छिंद्र भाऊ ना, आधी आहे आपला नवरीचा भाऊस। आणि इथे मित्रांनो नवरी पोकायला घेतलेली आहे बघा। पूजा नाही ना, इकडे लाव लाव इकडे बघा, इकडे बघ 2 मिनिटं आले काय।
मित्रांनो बघा इथे बहिणी लोक सुद्धा आलेले बघा. आपला राणा भाई आलाय भाचा आणि आपली ब्लॉगर भाची सुद्धा आलेली बघा. आपली भाची आहे मनाली. आपला समर भाई सुद्धा आलाय. तर मित्रांनो आज आपण आपल्या दिदीच्या घरी आलेले आहे. मित्रांनो आज हे हल्दी समारंभ देव समजतात ना ते दाखवून तुम्हाला पाहुणे मंडळी पण दाखवतो तुम्हाला कोण कोण आले बाहेर आले बघा मित्रांनो इथे. आणि मित्रांनो बघा बाकी बघते काय पडेल का आई शगाले आमची. मित्रांनो बघा आपला दर्शित भाई आलाय बघा. आपला भाचा आलेला आहे बघा. गाईच कसा हात हाई करतो. सिस्टर आहे आपली सोनू सिस्टर. भाचा दर्शित. काकी आले इकडे. इकडे बघ काकी. इकडे बघा पण काढायला लागेल. भाची आमची काय कर. काय साडे टाकले वाटतं. चिल्लर पाडी छोटी छोटी पोरं बघा.
मित्रांनो बघा आमच्या नाणी समोर बसलेले आहेत बघा इकडे हल्दीला आलेले आहेत आणि इकडे करिश्मा सिस्टर आलेली आहे आणि बाची आहे बघ मी इकडे बघ काय नमस्कार मित्रांनो, आता आहे ना थोड्या वेळेला त्यांना नवरीला मांडीवर घेणार आहेत. म्हणजे आपला कार्यक्रम असतो मित्रांनो रिकोल्यांच्या ह्याच्यामध्ये, तर तुम्हाला पाहायला भेटेल मित्रांनो ही परंपरा नक्कीच पहा तुम्ही. आणि मित्रांनो मंडपामध्ये पाहुणी मंडळी पण भरपूर आलेली आहेत मित्रांनो हल्दीसाठी. मला दाखवतो कोण कोण आहे बॅक कॅमेऱ्यामधून. मित्रांनो आलेली बघा मित्रांनो स्टेजवरती, मला दाखवतो मी आता. ते मांडीवर घ्यायचं कार्यक्रम चालू झालेला आहे बघा. इकडे पण बघा नानी అలాగే आला आला हा इकडे बघ काय श्री गणेशांच्या मंदिराच्या अंगणात जेवण चालू आहे व्हेज वाले आणि नॉन. इकडे बघा आला आला इकडे बघ याच्यामध्ये बघा हा साखर रवाईला बरविल गुलानी वाशेतली मांडीवा साखर रवाईला गुलानी तोंडवा. इकडे बघा खाली द्यावं लागते. इकडे बघा इकडे बघा इकडे समोर नाचती मांडीवा साखर रवाईला बरविल गुलानी तोंडवा केला. मित्रांनो बघा आमच्या करवल्या किती आलेल्या आहेत बघा दीदीच्या. महादेवा सर्वला बरविल गुलानी तोंडवाईचा
ववल ववल आता बसली पाटाव ही बसतली मांडीवर साखर रवायला बरा गोरू केला साखर रवाय साखर रवायला बरविलं दोघी वाण पाटाव ही नाचतली मांडीवर मित्रांनो बघा आमच्या वहिनीने ना दीदीला मांडीवर घेतलेला आहे. बाईला बरविलं गुलानी मांडीवर साखर थोडीशी घे मांडीवर साखर इकडे बघा इकडे बघ साखर वाईला बरविलं मासे बसली पाटा मुलानी तोंडवायचा मसले पाटाव माडीवर साखर बैजतली माडीवर बाईला बरविले मुलानी तोंडवायचा इकडे बघा 2 मिनिटं हे बसतली मांडीवर साखर रवायला बरला रवायला बरला मांडीवर साखर रवायला बरविलं गुलामी तोंडवायचा रवायला बरविलं गुलामी तोंडवायचा वारू केला बन बसली पाटावर हे वैजतली मांडीवर साखर रवायला बरविलं गुला बाई इकडे वासेतली मांडीवर साखर रवायला बरविलं गुलामी तोंडवायचा गोरू एक जणच या इकडे बघा इकडे मामी बसली पाटावर आजी बसली पाटावर मांडीवर तोंड मुलानी तोंडवायचा गोरू केला मुलानी तोंडवायचा गोरू केला नाचते मांडीवर साखर माशी बसली पाटावर साखर तोंडवायचा गोरू केला मांडीवर साखर वासितले मांडीवर साखर रवायला बरविलं मुलांनी तोंडवायचा साखर रवायला बरविलं
बघा आलं काय हा इकडे समोर घ्यावर इथं बघ इकडे लक्षात नाही थांबा ठीक इकडे बघा माणूसली पाटाव वासतली मांडवा इकडे बघ बाय बाईला मित्र आहेत पण भेटलेले आहेत बघा मित्र आलेले आहेत आपले नमस्कार मित्रांनो बघा आपली काकी सुद्धा आलेली आहे बघा मांडीवर घ्यायला आपल्या दिदीला काकी इकडे बघ ओके गडबड झालं थांबा एक मिनिट हा मी सांगितलं आला इकडे बघा इकडे बघा थांब दे हा आला आला बहिणीस पण बसली पाटावर बघा बाई घेतली मांडीवर बाईला बरविलं मुलांनी टणवाईचा वारू केला थांब घेतो रे इकडे बघा आता सगळ्यांनी थोडं मागं इकडे 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 समोर सगळे आंगी कबलच्या चोऱ्या शेजाऱ्या चाप्या मोगऱ्याच्या काल्या टरवनावरायाला वरनरीच्या माम्यावरी निघाली तर थांब नाही काय नकोच करू ना आला पण नाही आरती खाली कर इकडे बघा इकडे बघा इकडे बघा तुम्ही घेतली मांडीवर साखर बाईला अलगे इकडे बघ मुलांनी टणवाईचा टिकला विकला लाव असेल तर इकडे बघा इकडे बघा समोर आगरी चालू वासेतली मांडीवर साखर रवाईला बराईला गुलानी टणवाईचा वारू केला बराईला गुलानी टणवाईचा गारू केला ठीक आहे लहान वर काय घनाई सर
इकडे बघा आला. आगटवत्या बोलवा चुलत्यांचे हातडी टाग नाही उतर बाईला बोलवा चुलत्यांचे हातडी टाग नाही उतर बाईला नवर काय गनाई चर आगरी चाकनू डीट उतराला बाईच्या आज्या बोलवा आज्यांच्या हाती टाग नाही बाईला नवर काय गनाई चर डीट उतराला बाईच्या त्या बोलवा आत्यांच्या हाती टाग उतारल्या बाईला नवर काय गरली त्यांच्या हाती टाग नाही उतर उतराला बाईची आजी बोलवा आजीच्या हाती टाग नाही उतर नवर काय नाही चर डीट उतराला बाईच्या हाती टाग नाही नवर काय नाही चर नाही उतर नाही चर बोलवा चुलत्यांच्या हाती टाग बाईला नवर चालू डोंगरी चाकनू डीट उतराला बाईची चुलती बोलवा चुलतीच्या हाती टाग नाही उतर डीट बोलवा आत्यांच्या हाती टाग उतारल्या बाईला नवर काय गरली आत्या बोलवा आत्याच्या हाती टाग डीट उतराला बाईच्या त्या बोलवा नाही उतर बाईला नवरा बाईची आई बोलवा बाय आईच्या चाकनू डीट उतराला बाईच्या चुलत्याही उतर हसते हसते बाईला नवर काय गनाई चर काय गनाई चर इकडे बघा अरे आईच्या हाती टाग नाही उतर बाईची मामी बोलवा मामीच्या हाती टाग नाही उतर बाईला नवर काय गना नाही उतर बाईला नवर काय गनाई चर बोलवा मामीच्या हाती टाग नाही उतर बार मिठी डोंगरी डबला चालला टिला त्या पुण्याच्या टिऱ्याची बाईला नवका ओरडू 11 बागावाना वाटीते उगज या मंडपाचा ओरडती गणपती
गणपतीचा सरस्वतीचा या गावांचा अठारा पकावाना वाटीते तुकवा पकावाना वाटीते तुकवा पाऊला जेवून येते गाड्याचा कुड्याचा रागाचा घेऊ पाणी पिटली ग बाई तुझी आठवर पाना देवानी दिली तुला यावताना जन्म जुगी कराजा काग्याना गो पिटली ग बाई तुझी आठवर पाना वानाजा देवानी दिली तुला ताना वानाजा लिंबवाना अर्जाबाई आपली लिंबवाना ताना आठवरूम्या आला कालरात्री झाली ओ देवा आधारित लक्ष्मी झाली ओ